मागितली तर ते 6व्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोहोचू शकणार. आणि 2 वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्रातल्या जनतेला जी त्यांच्या मनातून सरकार स्थापन सांगण्याचं. त्यामुळे काही लोक बोलतायत, काही लोक वेगळा आनंद साजरा करतायत, काही पेढे वाटतायत. नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे, चांगला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या 240 जागा आल्या, इंडिया आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही. आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण. काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय. म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो भी टांग उपर. पराभव केला तुम्हाला तुमच्या या जनतेने देशातल्या. मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह, खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार, आरक्षण जाणार, एक भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं. याचा आनंद विरोधक साजरा करतात, याचा आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीमध्ये लिकेज सरकार अशी टीका केली. केंद्रातल्या महाविकास आघाडीमध्ये लिकेजचं काय, केंद्रातलं आणि राज्याचं सरकार हे लिकेज सरकार अशी टीका केली उद्धव ठाकरे. ते 2.5 वर्ष सिकेज होते का, सिकमध्ये गेले 2.5 वर्ष. 2.5 वर्षामध्ये अगदी काय म्हणतो त्याला आपण, शिकात गेलेले काय त्याला काय म्हणतो आपण, अशी टीका केली महाविकास आणि निरोपाचा. तुम्ही आता भाषण करताना म्हणाला की निर्धाराचा आणि विश्वासाचा निरोप. यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे. ती लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही असं यावेळेस ते म्हणाले. ठरवत असतं. त्यामुळे हा तर आमचा हे अधिवेशन निर्धाराचा आणि निश्चयाचा आहे. 2 वर्षात जे केलेली आमच्या सरकारने कामगिरी आहे त्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा सरकार महायुतीचं आणण्याचं आमचं निश्चयाचं हे अधिवेशन. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याच्यावरून चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे, जयंत पाटील म्हणतात. त्यांच्यावरच वाद सुरू झाले का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. पण काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये. मोठे भाऊ छोटे भाऊ ते त्यांच्यातलं तुम्ही त्यांना विचारा ना. आता आमचं महायुतीचं आमचं काम चालू आहे. अजित पवार गट कुठे नाराज आहे असं वाटतं का? महायुती मजबूतीने काम करते आहे. महायुती गेल्या 2 वर्षामध्ये घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत. आज शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं असं म्हणाले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती, जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं, दिले का त्यांनी? ते आम्ही दिले. ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये जमा केले. मग कोणी फसवलं शेतकऱ्यांना? शेताच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत. त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे. आता ते बांद्रा ते बांधा कधी पाहिलंय का? कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल? त्याला शेतावर जावं लागतं, चिखल तुडवावा लागतो, इरशाळवाडीसारख्या ठिकाणी जावं लागतं, फील्डवर जावं लागतं. घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत. वर्क फ्रॉम होम चालत नाही. इथे डायरेक्ट फील्डवर काम करावं लागतं. तुमच्या शेतीवर पण त्यांनी टीका केली. पंचतारांकित शेती मग ते लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही? बरी ना. का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का? शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का? का स्ट्रॉबेरी लावू नये का? का ड्रॅगन फ्रूट लावू नये का?
आणि काय अमावास्या आणि काय म्हणाले अमावस्या पौर्णिमेला जाऊन अमावस्या. वेगळं पिक्स काढतात मुख्यमंत्री. त्यांच्या डोक्यात अमावास्या पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्यावाले अरे, बिलकुल पाठवणार. माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत, चेरी पासून सगळं. पण एक ठिकाणची पुण्यात जी कारवाई झाली पबवर असं म्हटलं जाते विरोधकांकडून की पब नाही तोडले गेले, फक्त त्याच्या भिंतींवर एकंदरीत दिखाऊपणा म्हटलं जातं. हे बघा, मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे, हे जे काही आपली तरुण पिढी आहे हे ड्रगच्या नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या, शेवटी ती आमचीच मुलं आहेत. त्यांच्या आईवडिलांची काय मानसिकता असेल. आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलंय, पब असू द्या, हॉटेल असू द्या, शाळा कॉलेजच्या बाजूला दुकानं असू द्या, टपऱ्या असू द्या, जे काय असेल ज्यामध्ये ड्रग्सचे रिलेटेड ज्या ज्या वास्तू असतील, जी स्ट्रक्चर असतील ती मुळात सकट उकडून टाका, बुलडोझर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायर पर्यंत त्यांची पाळंमुळं खणून काढा आणि यांना जेरबंद करा. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास 4,000 कोटीचे ड्रग्स पकडले होते. 1300 बांधकामं त्यांनी तोडलेली. आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही, पुण्यात नाही, तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्सचे अड्डे आहेत, जिथे जिथे ड्रग्सची विक्री होतीये, जिथे जिथे ही तरुणाईला ही सगळी नासवतायत, एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना मुळात सकट उकडून टाकलं जाईल. उद्धव ठाकरे म्हणतात